अस्तु नमो नमः बालकाः. अरे म्हणा की नमो नमः. तेवढं जाणार त्याच्यात टेन्शन नाही घेऊ तुम्ही. हां, तर कुठला चॅप्टर शिकायचा आपल्याला आज? किम करवाणी. शाळेत झालं शिकून? तुझं झालं? नाही गेली? बापरे. ठीक आहे, चला. तर किम करवाणी, आता तुम्हाला त्या चित्रामध्ये काय काय दिसतं ज्याच्यावरून आपल्याला धड्याचा काय अर्थ आहे ते बघूया आपण. काय काय दिसतं चित्रामध्ये सांगता येईल मला? शिक्षिका आहे, एक मुलगा एंटर करतोय आणि काही मुलं समोर बसले. तर आपण त्यांचा जो संवाद आहे त्याच्यावरनं बघूया, तुम्हाला कळतं की काय धड्याचा आशय काय सांगण्याचा. ओके, तो धडा नाही, आपल्याला एक ग्रामरमध्ये एक टर्म आहे. आपण 8वीला लटलकार बघितला होता. लटलकार म्हणजे काळ असतो, तो वर्तमान काळ आपण बघितला होता. तसंच आपल्याला इथे शिकायचं आहे आता. लंगलकार पण आपण 8वीला शिकलो होतो, बरोबर. अजून कुठलं लकार शिकलो होतो का? 2च शिकलो होतो? 2च होतो. इथे आपल्याला ॲड होणार आहे लुटलकार आणि लोटलकार. आता हा जो आहे तो कुठला लकार आहे? लोटलकार. काय म्हणता? लोटलकार. लोटलकारचा वापर कुठे करतो आपण? जिथे कुठे मला आज्ञा मागायची, आज्ञा द्यायची आहे किंवा विनंती करायची कोणाला, तर अशा 2 कन्सेप्टमध्ये आपल्याला हा लोटलकार जो आहे तो वापरावा लागतो. आता बघा त्यांनी कसं वापरलं ते आपण बघूया आणि त्याचे रूप कसे चालतात ते आपल्याला त्याच्यावरून कळेल. तर पहिले छात्र हा काय म्हणताय? आचार्ये नमो नमः, ते ग्रीट करते त्यांना. तर मग शिक्षिका काय म्हणताय? नमो नमः सुप्रभातम उपविशत. आता उपविशत म्हणजे खाली बसणे, पण आपण नॉर्मल रूप कसं म्हणतो? लटलकार उपविशती असं म्हणतो की नाही? उपविशती म्हणजे खाली बसणे. मग इथे काहीतरी वेगळं दिसतंय. उपविशत म्हणजे काहीतरी ती आज्ञा करते की नाही मुलांना. आता शिक्षिका आहे, मग आज्ञा करू शकता की नाही? कारण की विद्यार्थी त्यांच्यापेक्षा वयाने पण आणि ज्ञानाने लहान आहे, म्हणून त्या व्यक्तीला तो आपण आज्ञा करू शकतो. पुढे मग सौरभ आणि तनय काय म्हणतात की आचार्ये अपि मार्जयाव फलकम, की त्या म्हणतात टीचर आम्ही ते फळा पुसू का? आम्ही हे शिक्षिका आम्ही ते फळा पुसू का? ते काय करतायत? ते आज्ञा मागतात, कारण की शिक्षिका त्यांच्यापेक्षा मोठं आहे की नाही. शिक्षिका आज्ञा देते आणि मुलं काय करताय? आज्ञा मागताय. मार्जयाव म्हणजे माहिती तुम्हाला काय? म्हणजे फलकम म्हणजे फळा, आणि आम्ही फळा क्लीन करू का? पुसू का? असं ते म्हणतायत. तर पुढे शिक्षिका काय म्हणतायत? अवश्यम नक्कीच. मार्जयतम पुसा. सुवचनम अपि लिखतम, काय लिहिलं पाहिजे तुम्ही अजून? सुवचनम म्हणजे रे सुविचार पण लिहा, असं त्या आज्ञा करतात. नीरजे वातायनम उद्घाटय, त्या शिक्षिका नीरजाला काय सांगतायत? वातायनम म्हणजे खिडकी, कृपया खिडकी पण उघड. आणि पुढे काय म्हणते? अतीव उष्मा बाधते, खूप काय होतंय? गरम होतंय. उष्मा म्हणजे गरम होतंय. आई मृदुले व्यजनानी चालय, आणि मृदुलेला काय सांगतात ते? मृदुलाला व्यजनानी, व्यजनम म्हणजे फॅन, कृपया असं काही नाही. ते बघा इथे काय तर उद्घाटय, हा पण लोटलकाराचं एक रूप आहे, कारण की ती आज्ञा देते म्हणून. आणि पुढे आता ते बघा नीरजे आणि मृदुले, तुम्हाला काही डिफरंट जाणवतं त्याच्यामध्ये? नीरजे नॉर्मल मुलीचं नाव काय आहे? नीरजा आणि मृदुला, पण ते नीरजे आणि मृदुले काय म्हणताय? कोणाला सांगते? नाही, नामात कधी येतो? क्रियापदाला आपण लकार लावत असतो, नामाला लावतो का? नामाला लागतच नाही, कारण की नामाला आपण सुप्रत्यय वापरतो, ते वेगळे असतात. पण मग का नीरजे आणि मृदुले का झालंय? का झालंय? कारण की आपण माला शब्द वापरताना म्हणलं हे माले, हे माले, हे माला हा संबोधनम असं म्हटलं होतं की नाही आपण? त्याला काय म्हणतात? संबोधन. जर मला कोणाला आवाज द्यायचा आहे, संबोधायचं आहे, तर आपण संबोधनाचं रूप वापरतो की नाही तिथे. म्हणून तिथे मृदुला, जसं मालाचं माले झालं, मृदुलाचं मृदुले आणि नीरजाचं नीरजी. असू पुढे काय म्हणतात? धीरज काय म्हणतोय बघू आपण. आचार्ये अपि प्रविशानी वर्गम, आता तो धीरज जो आहे तो वर्गात ना, दरवाजातनं मे आय कमीन, आपण जसं इंग्लिशमध्ये म्हणतो तसं संस्कृतमध्ये जर मे आय कमीन, मला जर विनंती करायची किंवा आज्ञा घ्यायची, मध्ये येऊ का? खिडकीतनं नाही, दरवाजातनं येतोय तो. तर तो काय म्हणतोय? प्रविशानी म्हणजे येऊ का, आत येऊ का असं. पुढे शिक्षिका म्हणताय आम आगच्छ, आता काय म्हणते ती? आम आगच्छ. आता हे सगळे आपल्याला मध्यम पुरुषाचे रूप दिसत आहे, कारण की ती आपण अधिकारवाणीने शिक्षिका बोलताय म्हणून. आपण जर अजून तर आदर देऊन बोललं, जर कोणी मोठा माणूस जर म्हणतोय अहम प्रविशानी, तर आपण त्याला म्हणजे आगच्छ असं म्हणू का? येऊन जा असं नाही, कृपया आगच्छ तू असं म्हणू की नाही त्याला? सर आलेत, पण असं तुमचा मित्र आला तर हे आगच्छ असं म्हणू की? हां, मध्ये येणे, आगच्छ असं म्हणूया आपण त्याला. पुढे स्थाने उपविश, जागेवर बैस. श्रांत दृश्यसे, काय दिसतोय तू? थकलेला दिसतोय. किंचित जलम पिब, थोडंसं काय पी? पाणी पी. जलम म्हणजे पाणी, दूध नाही. हां. अयी छात्रा हा
अधुना अहम प्रश्नान पृच्छामी. शिक्षिका काय म्हणताय, अरे विद्यार्थ्यांनो मी आता तुम्हाला प्रश्न विचारेल. सम्यक विचिंत उत्तरत यूयम. तुम्ही काय केलं पाहिजे, योग्य विचार करून उत्तर दिले पाहिजे. कोलाहलह मास्तु. कोलाहल करू नका. मास्तू म्हणजे न करणे, अस्तु म्हणजे ओके आणि मास्तू म्हणजे नॉट ओके. एकह एव उत्तरम वदतु. एकच उत्तर द्यायचं आहे. आता बघा पुढे कृती दिलेली, कृती वाचकताई काय दिली आपल्याला तिथे. हां, आता बघा त्यांनी काय सांगितलं, हा संवाद वाचून आपल्याला जे स्फुट शब्द आहे म्हणजे नवीन शब्द आपल्याला दिसत आहेत त्यांचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. जे हायलाईट केलेले शब्द त्यांचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. आणि पुढे काय सांगितलं आहे, तम अर्थम अनुसृत्य. त्यांचा अर्थ अनुसरून 15 वाक्यांनी पठत. 15 वाक्य आपल्याला आज्ञा किंवा विनंतीचे एकमेकाला म्हणायचे. आता तुम्ही यांना आज्ञा देऊ शकता, तुम्ही यांना आज्ञा देऊ शकता की विनंती करू शकता. जसं की त्यांनी बघा भवान खादतू म्हणजे तुम्ही कृपया खा. खाली दिसते ना ते ग्रीन याच्यातली वाक्य. हां, मग ते काय म्हणतं, खादतू म्हणजे कृपया तुम्ही खावे किंवा तत् खादतू ते खावे. आपण ते एकदा पठ धातूचं घेतलं होतं बघा, आठवतं तुम्हाला. पठतू पठताम पठंतू पठ पठतम पठत पठानी पठाव पठाम. आपण 8वीला तो चार्ट शिकला होता. सह असेल तर पठती, तव असेल तर पठतः, ते असेल तर पठंती. पुढे त्वम पठसी युवाम पठतः यूयम पठथ अहम पठामी. पुढे काय आवाम पठावह वयम पठाम. असं तो चार्ट शिकला होता की नाही. आता एकदा काय करूया आपण, तो चार्ट पटकन ड्रॉ करायचा. फक्त इकडे कर्त्याचा ड्रॉ करायचा सह तौतेमध्ये आणि इकडे आपल्याला लोट लकार त्याचा लिहायचा आहे. ओके, चला काढावा. नाही तुम्हाला तिथे दिलेलं होतं ना 8वीचं पुस्तक आहे तुमच्याकडे. नाही सांगतो, चला लिहा. वा, त्याला बोलव. पेन नाही देत. बस जागेवर बसा मित्रांनो. हां सर, आता मला तिथे लिहायचं आहे तर तिथे मी उठलं चालेल का? तुम्ही पॉज करा 2 मिनटं. पॉज डायरेक्ट कट होतो का? केलं का कट? चाल दिसतंय अजून मला.